आदित्य सर, तुम्ही तू काढलंस ते मंगळसूत्र आणि का हा काळा दोरा हे काळा दोरा. पारू, अनुष्काच्या वतीने मी तुझी माफी मागतो. मला खरंच माहिती नाही ती असं का वागली आहे. आदित्य सर, तुम्ही कशापायी माफी मागताय? तो विषय संपला आहे माझ्यासाठी. खरं तर मी मंगळसूत्र काढणारच होते, पण तेवढ्यात येऊ समजा गोंधळ झाला. अनुष्का मॅडमनी मला मंगळसूत्र काढण्याची आठवण करून दिली, एवढाच अर्थ घेते मी या समजाच. समजूतदार आहेस. मग मैत्रीण कोणाची आहे? पारू, तू लग्न करून टाक. म्हणजे असं छानसं मंगळसूत्र तुला बिंदास घालता येईल राज रोज सगळ्यांसमोर. मी बघू का तुझ्यासाठी मुलगा? सांग मला, तुला कसा मुलगा आवडतो? आदित्य सर, नाही प्रश्न पडतात तुम्हाला. नाही, सांग मला खरंच कसा मुलगा आवडतो तुला पारू? त्याचं मन सुंदर पाहिजे, माझ्या बाची काळजी घेणारा पाहिजे, माझ्या बाचा सन्मान करणारा पाहिजे, माझ्या गणीवर जीवापाड प्रेम करणारा पाहिजे, समोरच्यांच्या भावनांचा विचार करून त्यांना समजून घेणारा पाहिजे, त्यांचा आदर करणारा पाहिजे. मी काय म्हणते ते त्याला समजायला पाहिजे, माझ्या डोळ्यांची भाषा त्याला समजायला पाहिजे. मला असं का वाटतं हे सगळं तू माझ्याबद्दल बोलतेस? अरे, तू हसतानाच छान दिसतेस. मी मस्करी करत होतो तुझी. किती सिरियस झालीस. पण पारू, तुझ्या पार्टनर बद्दलच्या तुझ्या या कल्पना किती क्लिअर आहेत. सगळ्यांनाच असं ठरवता आलं पाहिजे. पण मला सांग, बा, काय झालं? कसला विचार करतोयस तू? काही नाही, ते काल जे काही झालं ना त्याचा विचार करतो. आणि हा, आहिल्या मॅडमनी तुझ्याकरता मुलगा बघायचं मनावर घेतलंय, त्यामुळं आपल्याला आता तुझ्या लग्नाचा विचार करायला हरकत नाही. म्हणजे असं आहे की मागं ज्या काही चुका झाल्या त्या समजा इसरून नव्याने कामाला लागूयात. हा, बघू बघू, सोड सोड. अगं काय हे पारू, लक्ष देऊन काम नाही का करता येत तुला? ठीक आहे बाब. अगं ठीक आहे का? कुठं असतं लक्ष? काय उगाच पायाला भिंगरी लावल्यासारखं फिरत असते, या घरातून त्या घरात, त्या घरातून या घरात. काय लक्ष देऊन काम करायचं ना? आता मोठी झाली तू. इथं आम्ही तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय, तुझं लक्ष कुठे आहे का? बा, याआधी बोललोय ना आपण या विषयावर. आता हे समजा झाल्यावर माझी इच्छा नाही लगीन करायची. लगीन करायचं नाही? असं कसं लगीन करायचं नाही तुला? मग आयुष्यभर काय इथं माझ्याकडे राहणार तू? अगं पारू, लोक काय बोलतायत याचा तरी विचार करायचा. अगं अशी तरणी पोर घरात जर ठेवली तर बाप बिनभोर कसा काय राहू शकतो? ते काय बी नाही, मी तुझ्याकरता एखादा चांगला मुलगा बघणार, तुझं लग्न लावून देणार. मी कुणाचं बी काही ऐकणार नाही.
बा, मला तुझ्या सोबत आणि गणी सोबत राहायचं आहे. मला तुमच्यापासून दूर नाही जायचं. आई गेली, आईची माया नाही मिळाली मला. बा, आपल्या तिघांचंच कुटुंब आहे ना. मी तुमच्यापासून दूर गेले तर तुम्ही एकटे पडणार.